150 मुली, 150 महिला कर्मचारी, वेगवेगळ्या शहरातल्या, वेगवेगळ्या संस्थांमधल्या, पण आकडा एकच कसा? आणि टार्गेट सुद्धा एकच. ही कोणती अफवा नाही आहे, तर एक अशी साखळी आहे जी आपल्या आजूबाजूला आपण रोज ज्या संस्थांवर विश्वास ठेवतो तिथे गुपचूप विणली जाते. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुम्हाला अस्वस्थ करेल, पण ही अस्वस्थता गरजेची आहे. कारण जेव्हा गोष्टी आपल्या घरापर्यंत येतात तेव्हा डोळे मिटून घेणं हा उपाय नसतो. गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून काही बातम्या समोर आल्या. बातम्या वाचून आपण पुढे जातो, पण त्या बातम्यांना जर एकत्र जोडलं तर जे चित्र उभं राहतं ते खूप भयंकर आहे. नाशिकची एक IT कंपनी, जिथे कामगार उपायुक्त कार्यालयाचं पथक तपासासाठी जातं आणि त्यांना तिथे काय दिसतं? कंपनीत शुकशुकाट. कंपनीच्या तब्बल 150 कर्मचाऱ्यांना अचानक वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करायला सांगितलं जातं. का? कारण आतमध्ये एक भयानक प्रकार सुरू होता. रोजच्या कामाच्या मीटिंगच्या नावाखाली हिंदू मुलींना टार्गेट केलं जात होतं. त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता आणि ज्या मुलींनी याला विरोध केला त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ करण्यासाठी एका विशिष्ट व्यक्तीकडून चिथावणी दिली जात होती. हे सगळं एका आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअप ग्रुपवरून चालवलं जात होतं. तुम्ही विचार करा, आपण आपल्या मुलींना, बहिणींना शिकवतो, मोठ्या कष्टाने त्यांना इंजिनियर बनवतो, त्या एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागतात म्हणून आपल्याला अभिमान वाटतो, पण तिथे कामाच्या आणि करिअरच्या दबावाचा वापर करून त्यांच्यावर असा दबाव आणला जातो. हे फक्त एका कंपनीचं अपयश नाही आहे, ही एक सिस्टीम आहे जी आपल्या मुलींच्या असुरक्षिततेचा फायदा घेते. पण हे फक्त IT कंपन्यांपुरतं मर्यादित नाही आहे. आता थोडं खेळाच्या मैदानाकडे वळूया. इंदूरमध्ये एक क्रीडा प्रबोधिनी आहे, एक शूटिंग रेंज. तिथे मोहसिन खान नावाचा एक नेमबाजी प्रशिक्षक होता. या माणसाने काय केलं? त्याने तब्बल 150 हिंदू विद्यार्थिनींना आपल्या जाळ्यात ओढलं. मुली तिथे खेळ शिकायला, स्वतःचं करिअर घडवायला जायच्या. तो त्यांचा कोच होता, गुरु होता. त्याने त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि त्यांच्यावर बलात्कार व विनयभंग केला. या घटनेचा अर्थ समजून घ्या. जेव्हा एखादा प्रशिक्षक, ज्याच्याकडे आपण आपल्या पाल्याला अत्यंत विश्वासाने सोपवतो, तोच जर भक्षक बनला तर त्या मुलीच्या मनावर काय आघात होत असेल? याला सायकोलॉजीमध्ये ग्रूमिंग म्हणतात. हे एका रात्रीत होत नाही. आधी मुलींचा विश्वास जिंकला जातो, त्यांना खास असल्यासारखं भासवलं जातं, त्यांना काही सवलती दिल्या जातात आणि मग नकळतपणे त्यांना एका अशा जाळ्यात ओढलं जातं जिथून बाहेर पडण्याचा रस्ता त्यांना दिसत नाही. बदनामीची भीती दाखवली जाते आणि याच भीतीपोटी मुली गप्प राहतात. तुम्हाला वाटेल हा प्रकार फक्त मोठ्या शहरात होत असेल, पण महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये काय झालं? तिथे अयाज नावाच्या एका माणसाने 150 ते 180 हिंदू मुलींना टार्गेट केलं. त्याने या मुलींचे तब्बल 350 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ बनवले आणि त्या आधारे तो त्यांना ब्लॅकमेल करत होता. शेवटी प्रशासनाला त्याच्या घरावर बुलडोझर चालवून कारवाई करावी लागली. तंत्रज्ञानाचा असा गैरवापर आजकाल खूप वाढला आहे. भारतात सायबर बुलिंग आणि इंटरनेटवरून होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मुले आणि तरुण पिढी डिजिटल जगात वावरत असताना त्यांना अनेकदा या धोक्यांची कल्पना नसते. एकदा का एक चुकीचा व्हिडिओ किंवा फोटो काढला गेला की ब्लॅकमेलिंगचं असं दुष्ट चक्र सुरू होतं की त्यातून मुलीला बाहेर येणं अशक्य वाटू लागतं. ती ना घरच्यांना सांगू शकते, ना पोलिसांकडे जाऊ शकते आणि गुन्हेगार याच गोष्टीचा बरोबर फायदा घेतात. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न पडतो की हे सगळं एकाच पॅटर्नमध्ये कसं घडते? नवी दिल्लीतही अशीच एक घटना घडली. तिथे 150 दलित महिला आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या जनसुनावणीत असं समोर आलं की कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी त्यांच्याकडे लाच आणि लैंगिक तडजोडीची मागणी केली जाते. नोकरीची असुरक्षितता ही या शोषणाची सगळ्यात मोठी हत्यारं आहेत. तुम्हाला नोकरी टिकवायची असेल तर तुम्हाला तडजोड करावी लागेल. याला क्विड प्रो को म्हणतात. ही सरळ सत्तेची आणि अधिकाराची मस्ती आहे. आणि हे फक्त भारतातच होते असं नाही. सीमेपलीकडे पाकिस्तानात घोटकी नावाच्या ठिकाणी भरसुंदी शरीफ दर्गा आहे. तिथे 2014 ते 2017 या अवघ्या 3 वर्षाच्या काळात 150हून अधिक हिंदू मुलींचं अपहरण करून त्यांना बळजबरीने धर्मांतरित करण्यात आलं. आता या सर्व घटनांकडे एकत्र बघा. नाशिक, इंदूर, अमरावती, दिल्ली आणि थेट पाकिस्तान. शहरं वेगळी आहेत, क्षेत्र वेगळी आहेत, पण गुन्ह्याची पद्धत आणि टार्गेट एकच आहे. हे योगायोग असू शकत नाही. हे एक संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे.
यामागे एक विशिष्ट मानसिकता काम करत आहे, जिथे महिलांना केवळ एक उपभोग्य वस्तू किंवा टार्गेट मानलं जातं. मग आपले कायदे काय करत आहेत? कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून आपल्याकडे पॉश कायदा आहे. या कायद्यानुसार प्रत्येक संस्थेत एक अंतर्गत तक्रार निवारण समिती म्हणजे ICC असणं बंधनकारक आहे. पण नाशिकच्या कंपनीत ही समिती काय करत होती? अनेक संस्थांमध्ये ही समिती फक्त कागदावर असते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजे UGCच्या एका अहवालानुसार देशातल्या अनेक मोठ्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये लैंगिक छळाची एकही तक्रार नोंदवली गेलेली नाही. 0 प्रकरणे. याचा अर्थ असा आहे का की तिथे सगळं काही आलबेल आहे? नाही. याचा अर्थ असा आहे की तिथल्या मुलींना तक्रार करण्यासाठी सुरक्षित वातावरणच दिलेलं नाहीये. संस्थेची बदनामी होईल या भीतीने प्रकरणे दाबली जातात. केंद्र सरकारच्या शी बॉक्स या पोर्टलवर हजारो तक्रारी येतात, ज्यापैकी अनेक फक्त 2020 नंतरच्या आहेत. पण हे फक्त हिमनगाचं टोक आहे. ज्या तक्रारी दाखलच होत नाहीत त्यांचा आकडा याहूनही कितीतरी मोठा आहे. तसंच लहान मुलांसाठी पॉक्सो कायदा आहे. वैद्यकीय विश्लेषणातून असं समोर आले की लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुली सर्वात जास्त असुरक्षित असतात. इंदूरच्या शूटिंग रेंजमध्ये अनेक मुली याच वयोगटातल्या होत्या. पण कायदेशीर प्रक्रियेची भीती, समाजाची बदनामी आणि आरोपी हा अनेकदा ओळखीचाच असल्यामुळे अशा केसेस खूप उशिरा रिपोर्ट होतात किंवा कधीच होत नाहीत. आपण समाज म्हणून कुठे चुकतोय? आपण गुन्हेगारापेक्षा पीडित मुलीच्या चरित्र्यावर संशय घेतो. तीच का तिथे गेली होती? तिनेच तसे कपडे घातले असतील, तिनेच त्याला फोनवर बोलायला लावलं असेल, असे प्रश्न आपण विचारतो. ही व्हिक्टिम शेमिंगची मानसिकता गुन्हेगारांना बळ देते. जर एखाद्या मुलीने हिंमत करून आवाज उठवला तर समाज तिच्या पाठीशी उभा राहण्याऐवजी तिच्याकडे संशयाने बघतो. मग अशा वातावरणात कोणती मुलगी पुढे येऊन सांगेल की माझ्यासोबत काही चुकीचं घडतंय? हा प्रश्न फक्त कायदे करून सुटणार नाही आहे. कायद्याची कठोर आणि पारदर्शक अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासकीय पातळीवर प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि कंपनीचं नियमित ऑडिट झालं पाहिजे. तिथे खरंच महिला सुरक्षित आहे का याची तपासणी बाहेरच्या यंत्रणांकडून झाली पाहिजे. गुन्हेगारांमध्ये कायद्याची अशी दहशत निर्माण झाली पाहिजे की कोणीही अशा प्रकरणाचं कृत्य करण्याआधी 1000 वेळा विचार करेल. अमरावतीमध्ये ज्याप्रमाणे आरोपीच्या बेकायदेशीर मालमत्तेवर बुलडोझर चालवला, तशीच धडक कारवाई प्रत्येक ठिकाणी व्हायला हवी. पण सगळी जबाबदारी फक्त सरकारची किंवा पोलिसांची नाही. सामाजिक पातळीवरही आपल्याला खूप काम करावं लागेल. शाळा आणि महाविद्यालयांमधल्या पालक, शिक्षक संघांनी फक्त फी वाढीवर किंवा मार्कांवर चर्चा न करता शाळेतल्या सुरक्षिततेवर, शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोणतीही संस्था असो, तिथे नोकर भरती करताना कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणं सक्तीचं केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक पातळीवर आपण काय करू शकतो? आपल्या घरातल्या मुलामुलींसोबत आपण मोकळा संवाद ठेवला पाहिजे. त्यांना शाळेत, क्लासमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जर कोणी नको तसा स्पर्श करत असेल, कोणी उगाचच जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी ते न घाबरता घरात येऊन सांगितलं पाहिजे. इतका विश्वास आपण त्यांना दिला पाहिजे. डिजिटल साक्षरता आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. सोशल मीडियावर कोणालाही ॲड करणं, स्वतःचे फोटो किंवा लाईव्ह लोकेशन शेअर करणं किती महागात पडू शकतं हे आपण आपल्या मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणं आता काळाची गरज बनली आहे. मार्शल आर्ट्स किंवा कराटे शिकल्यामुळे फक्त शारीरिक ताकद वाढत नाही, तर एक आत्मविश्वास येतो जो कोणत्याही संकटाच्या वेळी उपयोगी पडतो. आपण आपल्या मुलांना आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपले संस्कार दिले पाहिजेत. जेव्हा मुळं घट्ट असतात तेव्हा कोणतंही वादळ झाडाला पाडू शकत नाही. हे 150चे आकडे फक्त आकडे नाहीत, त्या जिवंत मुली आहेत, ज्यांची स्वप्न होती, ज्यांना स्वतःचं आयुष्य घडवायचं होतं. आपण आज जर गप्प राहिलो तर उद्या हा आकडा वाढेल आणि तो आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तुष्टीकरणाचं राजकारण आणि खोटा सेक्युलरिझम बाजूला ठेवून समाजातील या प्रवृत्तींना उघडं पाडण्याची आणि त्यांना संपवण्याची वेळ आता आली आहे. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.